पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारी सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारलं. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. विशेष म्हणजे देशभरातील विविध राज्यातून नागरिक दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचत असून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. तर मुंबईतही या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी रस्त्यावर उतरत हा लढा आमचा असल्याची भूमिका मांडत आहेत. मात्र येथील पोलिसांकडून आंदोलकांनाही जबरदस्ती केली जाते आहे. सध्या मुंबईतील आंदोलनाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना चक्क ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत आणि यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित व्हिडिओ शेअर करत सरकारला प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर केला जातो आहे. लाठी हल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये तुमच्या खिशात ट्रकच्या पुढ्यात ठेवून तुरुंगात टाकेन अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना देताना दिसत आहे. हे कृत्य अतिशय विकृत तसेच निषेधार्ह आहे. खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संबंधित व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.